सगळ्यात मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे. मंडळी, राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका पुढील 4 महिन्यात होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा अतिशय महत्वाचा निकाल आलेला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णकांत यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची अधिसूचना पुढील 4 आठवड्यात निघाली पाहिजे. यानंतर 4 महिन्यात निवडणुकांची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले आहेत. मंडळी, महाराष्ट्रात पंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण अतिशय महत्वाचा मुद्दा बनलेला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणालेले आहेत की देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखं झालंय. जे लोक त्यात चढलेत ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाही आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केलेली आहे. इंदिरा जयसिंग म्हणालेल्या आहेत की निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नाहीयेत, त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये यावर विचार करणं ही राज्याची जबाबदारी आहे असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. म्हणजे या निवडणुका अडवून ठेवण्याचं कोणतंही कारण आम्हाला दिसत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाबाबत 2022च्या आधीची परिस्थिती होती ती परिस्थिती कायम ठेवावी. याचिकाकर्त्यांनी म्हटलं होतं की 2022 मध्ये अहवाल आला, त्यामध्ये ओबीसींच्या जागा कमी करण्यात आल्या. त्यामुळे न्यायालयाने 2022 पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार असं सांगितलं. त्यामुळे जवळपास 5 वर्षापासून रखडलेल्या मुंबई, पुण्यासह विविध महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत या सगळ्या निवडणुका हा घेण्यासाठी आता हिरवा कंदील मिळालेला आहे. तर ओबीसी रिझर्वेशन या प्रकरणावर काय झालेलं आहे ते देखील जाणून घेऊयात. मंडळी, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 27% इतकं आरक्षण देण्यात आलेलं आहे. मात्र महाराष्ट्र निवडणूक आयोगानं वाशिम, अकोला, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आणि एससी एसटींना 50%हून अधिक आरक्षण देणारं नोटिफिकेशन जारी केलेलं होतं. ते रद्द करत इथल्या ओबीसी उमेदवारांसाठीची निवडणूकही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली होती. यानंतर 27% आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या असे आदेशही न्यायालयाने दिले होते. या निर्णयाला ठाकरे सरकारने आव्हान दिलं होतं. मात्र आता ठाकरे सरकारची ही याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2021 साली या संदर्भात निकाल दिलेला होता. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकाबाबत काय झालेलं आहे ते देखील जाणून घेऊयात. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांबाबत 4 आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं समोर आलंय. 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या असं देखील कोर्टाचं म्हणणं आहे. राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही पूर्ण करावी असं देखील निदर्शन नोंदवण्यात आलं. ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता. त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिलेले आहेत. तर आयोगाचा तो रिपोर्ट आणि त्याच्यामध्ये याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की 2022 मध्ये जो रिपोर्ट आलाय त्याच्यात ओबीसी सीट कमी केलेल्या आहेत. त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022च्या आधीची परिस्थिती होती 1994 ते 2022 त्या परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील असं देखील सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलेलं आहे. तर सुप्रीम कोर्टामध्ये काय झालं, आज आम्ही एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा अधोरेखित केला आहे. तो असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज 5 वर्षांपेक्षा अनेक प्रकरणांमध्ये प्रशासक जे आहेत, जे राज्यघटनेची आपली मूळ तरतूद आहे की लोकप्रतिनिधींनी सर्व लोकल बॉडी चालवाव्यात, त्याच्यावरही विपरीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे नमूद केलं आहे की तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये औरंगाबाद,
नवी मुंबई येथे 5 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ हा प्रशासकांचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलं की बऱ्याचशा तक्रारी ह्या आमच्या समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्व पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने विचारलं की इलेक्शन घेण्याला कुणाचा विरोध आहे का, तर सर्व पक्षांनी आज असं सांगितलं की इलेक्शन घ्यायला कुणाचाही विरोध नाहीये, फक्त निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात आणि या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या पूर्णत्वास जाव्यात असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आणि राज्य सरकारने त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. मुख्य मुद्दा जो ओबीसी आरक्षणाचा होता, पण ज्या जागा आहेत त्या पूर्वस्थितीला नेऊन ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की ओबीसींना 2022 पूर्वीचं जे आरक्षण होतं सध्या तिथेच राजकीय आरक्षण परत देण्यात यावं आणि 4 आठवड्यांच्या आत सर्व निवडणुका घेण्यात याव्या, तर त्या राज्य निवडणूक आयोगाने त्या निवडणुका घोषित कराव्यात. वकिलांनी काय सांगितलंय ते देखील जाणून घेऊयात. राज्यात 5 वर्षांपेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहेत. लोकप्रतिनिधींनी लोकल बॉडी चालवाव्या पाहिजे असं राज्यघटनेत तरतूद करण्यात आलेली आहे, पण त्या विपरीत हे सगळं सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलेलं आहे की औरंगाबाद आणि नवी मुंबईत 5 वर्षापेक्षा अधिक काळ प्रशासकांचा राहिलेला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलंय की आमच्या समोर अनेक केसेस आलेल्या आहेत. लोकनियुक्त प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेत असले पाहिजे असं वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितलेलं आहे. तर म्हणजे निवडणुका ह्या घ्याव्याच लागणार आहेत. महाराष्ट्रात मागील 3 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. यात महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायतींचा समावेश आहे. मागच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेवर आलेलं आहे, तर महाराष्ट्रात महायुती सरकारने सत्ता मिळवलेली आहे. राज्यात सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागच्या काही दिवसांपासून तयारी सुरू केलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्चस्व मिळवण्यासाठी, या संस्थांमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी त्या दृष्टीने सत्ताधारी पक्षांकडून रणनीती आखली जाते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका ह्या घ्याव्याच लागणार असं देखील समोर आलं. म्हणजे या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.